मी इथे 2-3 बटाटे साल काढून किसून घेतलेले थोड्या जाडसर किसणीने. आणि हे बटाटे 2-4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. नंतर कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी मिरची पावडर, तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी चालेल, धना पावडर, थोडी हळद टाकायची. हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घ्यायचं. इथे मला थोडंसं बटाटा जास्त वाटल्यामुळे मी पुन्हा अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकले. पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर थोडासा ओवा टाकला. तव्याला तेल लावून त्यावर थोडेसे तीळ पसरून घ्यायचे आणि त्यावरती या बटाट्याच्या मिश्रणाचे जाडसर दिरडे घालायचे. वरतून पुन्हा तीळ पसरून घ्यायचे, झाकण ठेवायचं. वरची बाजू सुकली की पलटून घ्यायचं. मस्त असं दोन्ही बाजूने तेल सोडून तांबूस रंगावरती हे दिरडे भाजून घ्यायचे. सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारा हा नाश्ता आहे, तुम्ही नक्की करून बघा.